पण मी तुम्हाला नेहमी म्हटलं, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र नेहमी वाचा. त्यातल्या कथा आपल्याला आजही जीवनात मार्गदर्शक ठरणार आहेत. तर असे हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जे चरित्र आहे, त्यातल्या काही कथा किंवा काही गोष्टी मी आपल्याला छोट्या छोट्या व्हिडिओच्या मार्फत रोज सांगत जाईन. तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे मुळात लिहिले कोणी? तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे त्या शंकर भट्टांनी लिहिलेलं आहे. शंकर भट्टांना स्वतः श्रीपाद श्रीवल्लभांनी च्या प्रेरणेने हे चरित्र लिहिण्यास सुचले. तर आता या चरित्राची जी सुरुवात शंकर भट्टांनी जशी केली आहे ती मी त्याच शब्दात तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर अध्यायातल्या प्रत्येक अध्यायातल्या थोड्या थोड्या कथा आपण ऐकणार आहोत. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता, सकल गुरुपरंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनुसयात्रीनंदन भगवान श्री दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापूर या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही. ते करण्याचे धाडस मी करत आहे, ते केवळ आपल्यासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळे. मी शंकर भट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयनमनोहरी आणि मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले. त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीत जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता. मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रास जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्यांच्या दर्शनाने मनाला व आत्म्याला जो आनंद अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबामातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास करण्यास प्रारंभ केला. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. शंकर भटांनी हा चरित्र लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा जे काही सुरुवात केली मी अगदी त्यांच्या शब्दातच वाचून दाखवली किंवा मांडली. पण या पुढच्या कथा मी तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओच्या स्वरूपात सांगणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर कथेचा हा आजचा अगदी सुरुवातीचा छोटासा भाग आपण रेकॉर्ड केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेला जेव्हा आपण कथा सांगत होतो किंवा पारायण करत होतो त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारत होतो. तर आजही आजच्या कथेवर 2 प्रश्न आहेत. एक तर श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र कोणी लिहिले? पहिला प्रश्न, श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र कोणी लिहिले? आणि दुसरा प्रश्न आहे, शंकर भटांनी देवीला कोणत्या रंगाचं फूल वाहिलं? तर दुसरा प्रश्न, शंकर भटांनी देवीला कोणत्या रंगाचं फूल वाहिलं? तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला कमेंटमध्ये, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये द्यायची आहेत. तर ती कमेंटमध्ये द्या. उद्यापासून आपण व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत या भागाला सुरुवात करणार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.